मान्य महापौर, मान्य आयुक्त, मान्य सभागृह, आज सर्वच आमचे सहकारी नसरापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेबद्दल तीव्र निषेध करतच आहेत आणि हा तीव्र निषेध करत असताना प्रत्येकाच्या मनातल्या ज्या भावना आहेत हे सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। सर्वप्रथम या अशा घटनेचा मी निषेध करतोच, त्याचबरोबर या ठिकाणी एक सूचित करतो की बाबा जे काय आमचे सर्व नगर सदस्य बोलतात किंवा ह्याच्यानंतर देखील बोलतील, या सर्व गोष्टींचे जे मिनिट्स तयार होतील या मिनिट्सचा कमिशनर साहेब सर्व HODंना सांगून की बाबा समजा एखाद्याकडे वैद्यकीय विभाग आहे, एखाद्याकडे शिक्षण विभाग आहे, त्या विभागाच्या HODंनी त्याचा एक व्यवस्थित आमच्या सर्वांच्या बोलण्याचे मिनिट्स तयार करावे आणि ह्याच्यावरती काय त्यांच्याकडून उपाययोजना आहेत हे पुढील मीटिंगमध्ये देखील त्यांनी सांगाव्या की बाबा आम्ही ह्याच्याबद्दल काय केलं। आता भाऊसाहेबजींनी ज्या पद्धतीने शाळेबद्दल सांगितलं, निश्चितपणे आम्ही जेवढंच काम करत असतो तेवढंच आपण सर्वजण काम करताना शाळेत चांगल्या सुखसुविधा पाहिजे यासाठी प्रयत्न करतो, परंतु जर अशा कुठल्या गोष्टी जर निदर्शनास येत असतील तर निश्चित ती सर्व त्या HODची जबाबदारी आहे। आज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या घडाईच्या पाठीमागचं कारण ही सगळ्यांचं म्हणणं आहे की ही कारणं थांबली पाहिजे आणि निश्चित आपल्या शहरामध्ये रस्त्यावरती लागणारी वाहनं असतील, त्या वाहनांच्या पाठीमागे चालणारे गैरप्रकार असतील। आज आपल्या शहरामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांनी भाडेकरांचं सांगितलं त्याची नोंद असेल। साहेब आपल्याकडे कायदा विभाग आहे, आम्हाला सर्व सदस्यांना ही जी चाललेली जी घटना आहे ही कुठेही ही थांबता कामा नये किंवा ह्या घटनेवरती काय पुढे झालं हे सर्व सदस्यांना जोपर्यंत याचा निकाल लागत नाही, प्रत्येकाची भावना हीच आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मग त्या आरोपीबद्दल काय झालं, आज आम्ही 128 नगरसेवक ज्यावेळेस बोलतो तर आमच्या पाठीमागे 50 लाख लोक ऐकत असतात की आमचा नगरसेवक तिथं काय बोलतोय किंवा आमची त्या घटनेबद्दल भावना काय। तर आपल्या कायदा विभागाने स्वतंत्रपणे या सर्व गोष्टीचा अपडेट ठेवणं गरजेचं आहे की आज त्या आरोपीची काय परिस्थिती, आज तो आरोपी वरती कुठली कलम कमी पडलीत का आणि आम्हाला आमच्या वरिष्ठ असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील यांच्याकडे आम्ही आज सर्व आमच्या आमदारांच्या माध्यमातून तिथं काय फॉलोअप घ्यायचा आहे तो देखील आम्ही घेऊ। या घटना घडत असताना काय त्या कुटुंबाची परिस्थिती झालेली असेल याबद्दल सगळ्यांनीच भावना व्यक्त केल्या आणि खरंच ही परिस्थिती खूप वाईट घडते। ज्यावेळेस एखाद्याच्या घरात अशी घटना घडती त्यालाच ते माहिती असते की काय होतंय आणि आज ज्यावेळेस ती मुलगीचा आवाज त्याच्या आई वडिलांना येत नसेल घरात गेल्यानंतर तर ते घर काय म्हणत असेल त्यांना। ही परिस्थिती आहे, या परिस्थितीसाठी आपण भांडत असताना आज जे जे घडलं, आज जे जे आपण बोललो या सगळ्या गोष्टीचं महापौर साहेब ऑन रेकॉर्ड येऊन पुढच्या काळामध्ये आज जशी जनरल बॉडी होतीये अशीच आपली ही मीटिंग ही CP साहेबांबरोबर निश्चितपणे झाली पाहिजे। CP साहेबांसमोर आपल्या सगळ्यांचं बोलणं, आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे। ज्यावेळेस एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये खरंच फिर्याद घेत नसतील, आज आपल्या हॉस्पिटल्सची जबाबदारी आहे, आज आपल्या सगळ्या शहरामध्ये आपले हॉस्पिटल्स आहे, कुठलीही घटना घडली, कुठलाही क्राईम घडला तर त्या ठिकाणी त्वरित पोलिसांना रिपोर्ट जातो, त्या ठिकाणी पोलीस अवेलेबल असतो आणि एखाद्या ठिकाणी जर फिर्यादी नसेल तर पोलिसांनी फिर्यादी व्हायचं असतं आणि अशी जर घटना होत नसतं तर जसं मावशी भाऊसाहेबजींनी सांगितलं त्वरित हेल्पलाईन नंबर आपला चालू करावा। निश्चितपणे आज आपण समाज कल्याण विभाग असेल किंवा महिला बाल कल्याण असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल या सर्व गोष्टींसाठी तरतूद बजेट आपण मागच्या काळामध्ये ठेवलेलं आहे। तर सगळ्या HODकडून आमची अपेक्षा असेल, कमिशनर साहेबांकडून अपेक्षा असेल की याच्यावरती आपण काय प्लॅनिंग करणार आणि ज्या ज्या सगळ्या नगर सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना आहेत या भावनेचं तुम्ही आदर ठेवून याच्याबद्दल पुढच्या मीटिंगमध्ये किंवा पुढच्या मीटिंगच्या पूर्वी काय उपाययोजना करणार याचं देखील महापौर साहेब पुढं या संपल्यानंतर कमिशनर साहेबांचा देखील याच्याबद्दल खुलासा असावा एवढंच मी बोलतो आणि पुनश्च एकदा घडलेल्या घटनेबद्दल मी निषेध व्यक्त करतो, थांबतो। धन्यवाद। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।